आपल्या जीवनात आई आहे का तोपर्यंत हे सगळं भेटतं बरं का. आहे का नाही. तर माझी आई आहे का मी ना खरं सांगते. आई मी गेले का नाही माझ्यासाठी जे नाही ते किती कुटाण्याचे कामं असो ते करीतीच बरं का. आता तिच्या पापड्या वगैरे सगळं झालं तर तिने का माझ्यासाठी स्पेशल ज्वारी भिजू घातली 5 चिपटे आणि त्याचे का वड्या पापड्या मी खाईन म्हणून केल्या. आता मी एकटीच खाईन म्हणून नाही बरं का. ते त्यांना पण आवडतात म्हणून त्यांच्यासाठी पण केले बरं का. हे सगळे का फक्त आपलीच आई करू शकते. आता माझ्या लग्नाला एवढ्या वर्षी झाले बरं का, तरी पण मी सासरून कधी पापडी म्हणाला नाही, कुरडई नाही, अगर चटण्या नाही, डाळदाणं नाही, काय नाही. मी आता हे काही तक्रार वगैरे नाही करत, पण एक नॉर्मल सांगते की आईच्या राज्यात माझं इतकं सुखाने चाललंय. आणि त्या मस्तपैकी का ती ज्वारी 3 दिवस भिजू घालायची, थोडी वाळवायची, वाळली का नाही तिला दरदरी दळून आणायची, ती चाळून घ्यायची आणि रात्रभर पीठ आहे का असं पाण्यात ठेवायचं. त्याला पीठ मोल्ड म्हणते तर. आणि सकाळ उठून का पाणी ठेवायचं, मस्त थोडं तेल टाकायचं त्या पाण्यात, पातेल्याला लावायचं म्हणजे मग का डागत नाही पातेलं वगैरे. आणि पाणी का उकळून घ्यायचं, तीळ वगैरे टाकायचं, मीठ टाकायचं. आता हे पाणी किती हे मला काय सांगता येत नाही, त्याचं रिझन आहे कारण मी पापड्या कधी केलेल्याच नाहीत. तर एक आमची आईचं एका दुखलं होतं त्यामुळे तिचे केस गेलेत बघा दुखण्यात. पहा म्हणजे आईचं दुखणं किती झालं असं, मी तर त्यावेळेस भेटाय बी नव्हते आणि खायलाच नव्हते. तरी पण आई माझ्यासाठी गेल्या इतक्या दुखण्यातून उठून सुद्धा पापड्या करतेस. हे जीव असतो आईवडिलाचा आहे का नाही आपल्यावर. आणि पहा आता हे मस्तपैकी न शिजून घेतलं का नाही ह्याला वाटायचं. आणि हे का चिक खायला आहे का, चिक म्हणतात आमच्या इथं, तुमच्यात काय म्हणते ते पण सांगा. ज्वारीचा चिक, कुरडायाचा चिक असं म्हणते तर. पुन्हा शाबूचा पापड्या असं म्हणजे वेगळं वेगळं त्याचं नाव देते तर. तर आईने मस्तपैकी हाटून वगैरे घेतलंय मस्त म्हणजे हे लेकराला पण पापड्या आवडतात माझ्या वल्यावाल्या. आणि नंतर आहे का त्याला शिजलं कसं हे एक वळकायचं असलं का नाही त्याची अशी चिकट चिकट तार चलते बघा. आणि ते आपण असं पळीला हे केलं का नाही काय बोटाने की ते असं चिकट लागतं, मग ते शिजलं म्हणायचं. नंतर आता पहिले धोतर यूज करत होती बरं का आई, पण धोतर कॉटनचे असतात ना. आता आमच्या इकडे धोतर कोणी घालायला नाही आईच्यात, त्यामुळे का तिने काय केले नवी साडी घेते आमच्या आई. आणि ती साडी पाण्यात भिजवायची आणि हातरायची आणि त्याच्यावर पापड्या टाकायच्या वली करून. हे कपडे आहेत का आपले पॅन्टी वगैरे आपण शिवाय घेत असतात नाही का कपडा, त्याचे नवे तुकडे काढून घेतलेले असते तर राहतातच ना टेलरपाशी, तसे कपडे आणायचे जाड असतात जरा, म्हणजे पापडी उलटती नाही तर काय होतं पाठीमागून चिटकतीन पापडीला बोळं बोळं होतात. आता मला का पापड्या हे थापता येत नाहीत, मागून येऊ नये का भावजायला थापायला